जेव्हा जे आता महानगरपालिकेचे इलेक्शन आहे, प्रत्येक इथे जे कॅन्डिडेट आहे उमेदवार आहे, तेव्हा होतं की एक किंवा दोन मुलं असेल तर इलेक्शन लढू शकेल. आपण आणि 3 आणि 4च्या आपण गोष्टी करताय. जर एखाद्या स्पेशल कम्युनिटीकडनं आपली लोकसंख्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला जात असेल तर हिंदू संस्कृतीनं का करण्यात येऊ नये. या माध्यमातून माहीत पडतं की आपल्या देशावरती जो आर्थिक ताण पडतोय किंवा जो कर्जाचा डोंगर वाढत चालला, यामध्ये कुठेतरी लोकसंख्या वाढते आहे की एकच मूल सुगंधी फूल, तो सुगंध आपला कुठेतरी या राजकारणात नाहीसा होतोय का, ही स्थिती या ठिकाणी दिसते. भाजप नेते आणि अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी एक वक्तव्य केलं आणि या वक्तव्यामुळे समाजात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत चाललेल्या आहे. नवनीत राणा यांनी नुकतंच हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावे असं वक्तव्य केलं आणि यामुळे उलटसुलट प्रतिक्रिया ज्या त्या समाजात उमटत आहे. माझ्यासोबत अमरावती शहरातील काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याशी ते किती सहमत आहे. अभाऊ मला सांगा, माजी खासदार नवनीत राणा यांनी वक्तव्य केलं त्या मताशी तुम्ही कितपत सहमत आहात? मी नवनीत राणा, सन्मान्य माजी खासदार नवनीत राणा यांच्या वक्तव्याशी 100% सहमत आहे. समाजात समतोल राखण्याकरिता जर एखाद्या स्पेशल कम्युनिटीकडनं आपली लोकसंख्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला जात असेल तर हिंदू संस्कृतीनं का करण्यात येऊ नये, हा त्यांचा म्हणण्याचा उद्देश होता. समाजात सारखा समतोल राहावा यासाठी ते त्यांचं वक्तव्य होतं. निश्चितच आपल्या आणखी काही महिला आपल्यासोबत आहे. ताई मला सांगा, तुम्ही या वक्तव्याकडे कशा पद्धतीने पाहता? मुलं जन्माला घालणं हे त्यांनी जो हिंदू आणि मुस्लिम यामध्ये जो हे निर्माण केला आहे की आपण बघतो आहे की त्यांनी 2 किंवा 3 किंवा 4 मुलं जन्माला घालायला पाहिजे. पण त्याआधी प्रत्येक आईवडिलांची अवस्था तशी आहे का, अवस्था मीन्स त्यांची परिस्थिती तशी आहे का, त्या मुलांना शिक्षण देऊ शकेल का, त्यांचे खाण्यापिण्याचं ते करू शकतील का, हे केल्यानंतरच ते पुढचा विचार करतील. पण ती व्यवस्था आपण जेव्हा खासदार होतात, अमरावती शहराचा आपला विकास कुठे झाला आहे का? आपली इथे जेवढी सुशिक्षित मुलं आहेत ती आपल्या शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीसाठी म्हणा बाहेर जातात, जी मोलमजुरी करून आई वडील मुलांना पुण्याला शिक्षणासाठी पाठवतात, नोकरीसाठी मुलं बाहेर जातात. पण आपण अमरावतीच्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत, ज्या काही आपण इथे मिल्स आहेत, त्या सगळ्या आपण बाहेर पडवल्या आहेत. पण सर्वप्रथम मी हेच म्हणेल की आपण अमरावतीचा विकास केला पाहिजे. अमरावतीच्या ज्या काही बऱ्याचशा काही गोष्टी आहेत, सुशिक्षित असो, बेरोजगारी असो, शेतकऱ्यांचे प्रश्न असो, की सर्वात महत्वाचा आहे शेतकऱ्यांचा जो शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही का, आपण बघतो आहे आपलं सर्व जे जीवन आहे आपलं शेतकऱ्यांच्या भरोशावर आहे. शेतकरी कर्जमाफी होत नाही, त्यांच्या ज्या जीवनावश्यक या वक्तव्याचं तू कसं पाहता तुम्ही? बिलकुलच नाही. मला सहमत सांगा, नाही. बिलकुल सहमत नाही. कारण का मला सांगावं कशासाठी तुम्ही हे करताय? हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे की आपण महत्वाचा आहे हिंदू मुस्लिम, तिथे बाकी काही नाही. हिंदू मुस्लिमला घेऊनच आपण 3 किंवा 4 मुलं, आपण आधी जो याच्यामध्ये होतं की फक्त एक मूल सुगंधी फूल या याच्यावर आपण हे होतं की एक. आणि जेव्हा जे आता महानगरपालिकेचे इलेक्शन आहे, प्रत्येक इथे जे कॅन्डिडेट आहे उमेदवार आहे, तेव्हा होतं की एक किंवा दोन मुलं असेल तर इलेक्शन लढू शकेल. आपण आणि 3 आणि 4च्या आपण गोष्टी करताय. निश्चितच आणखी काही आपल्यासोबत आहेत. मला सांगा दादा, तुम्ही या वक्तव्याचा कशा पाहता? मला असं वाटते या वक्तव्याचा कुठेतरी विपर्यास केला गेलेला आहे. या माध्यमातून नवनीत राणा यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे की लोकसंख्या नियंत्रण कानून आणणे आवश्यक आहे. लोकसभेमध्ये जेव्हा जेव्हा लोकसभा नियंत्रण कानूनवरती चर्चा झाली तेव्हा तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी त्याला विरोध केला आणि जनगणनेला देखील विरोध केला. परंतु आता ही जनगणना आणि लोकसंख्या नियंत्रण कानून आणणे आवश्यक आहे. आणि या माध्यमातून या गोष्टीवर चर्चा तर सुरू झाली आहे किमान, की या माध्यमातून माहीत पडतं की आपल्या देशावरती जो आर्थिक ताण पडतोय किंवा जो कर्जाचा डोंगर वाढत चालला, यामध्ये कुठेतरी लोकसंख्या वाढते आहे आणि ते एका विशिष्ट समाजाकडून वाढवलं जाते आणि त्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं जातं. तर मला तुम्ही जे वक्तव्य केलं नवनीत राणा यांनी, जे सहमत आहात का? हो, सहमत आहे. त्याच्यामध्ये सहमत ती यासाठी आहे की यामध्ये हिंदू धर्म किंवा मुसलमान धर्म या संदर्भात, त्याच्या संदर्भात कुठेही वाद नाही, परंतु त्यांचं लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न आहे. त्या गोष्टीचा आम्ही समर्थन करतो. निश्चितच युवक देखील आपल्यासोबत आहे. तुम्ही एक युवक म्हणून या प्रश्नाकडे कसं पाहता? बघा, आता नवनीतताई राणा हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या तिकिटावर 2019 मध्ये निवडून गेल्या होत्या. त्यांनी या संदर्भातलं खासगी विधेयक मांडायला पाहिजे होतं आणि त्यांना काय त्यांच्या माध्यमातून मांडण्यात यायचं होतं ते त्यांनी मांडलं असतं. पण आपण लक्षात घेतोय तर 2000च्या कायद्यानुसार जे 2000 साली राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे मांडण्यात आलं होतं की तेव्हा ॲटोवर लिहिलेलं दिसायचं आपल्याला की एकच मूल सुगंधी फूल. तो सुगंध आपला कुठेतरी या राजकारणात नाहीसा होतोय का, ही स्थिती या ठिकाणी दिसते. कादरी आणि नवनीतताई राणांचा हा वाद आहे. आणि महत्वाचं की त्या स्त्रीने 4 लेकरं किंवा 15 लेकरं जन्माला घालणं म्हणजे स्त्री फक्त काय म्हणजे जन्म घालण्याची मशीन आहे का हो? आज आपणही एका आईच्या उदरातून जन्माला झालो. एक जर मूल म्हणजे सीझर झालं तर तिची अवस्था गंभीर होते. तुम्ही म्हणता की तुम्ही 4-4, 5-5 लेकरं जन्माला घालणं
म्हणजे हे किती एखाद्या स्त्रीच्या तोंडून निघणं हे फार वेदनादायक आहे. आपलं लक्ष हे मूलभूत समस्येकडे असलं पाहिजे आणि याच्यातनं कुठलाही जातीवाद धार्मिकता ही निर्माण न होता भारताला आपण देशाला आपण समोर नेण्याची एक सक्षम राष्ट्र बनवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे आणि नाही कुठेतरी ज्ञान भटकवण्यासाठी असे मुद्दे उपस्थित करण्यात येऊ नये. मी या मुद्द्याचा निषेध व्यक्त करतो. निश्चितच आणखी पण काही लोक आपल्यासोबत आहेत. तुम्ही या वक्तव्यावर कशा पद्धतीने पाहता? समर्थन करता, विरोधात बोलता? नाही, मी समर्थन नाही. एक नागरिक म्हणून त्यांचा जो हेतू होता हे पाहणे गरजेचं आहे की त्या मिलिंद भाऊने सांगितल्याप्रमाणे त्याचा विपर्यास करण्यात आला. क्रियेला प्रतिक्रिया येणारच आहे. माझ्या गालावर जर एखाद्यानं एक थापड मारली तर मी दुसरा गाल त्याच्या समोर करणार आहे काय? काही लोक, विशिष्ट जमातीचे लोक इथं काय हैदोस घालत आहे आणि काही अदर कंट्रीमधून म्हणत आहे की आमचे 56 राष्ट्र आहे, आता आमचा भारत देशावर डोळा आहे. समान न्याय असला पाहिजे, एक देश एक न्याय असला पाहिजे. जेव्हा जेव्हा संसदेमध्ये हे लोकसंख्या वाढीचं विधेयक मांडण्यात आलं, बिल मांडण्यात आलं, तेव्हा या जे कोणी हे मागील 2014च्या आधी ज्यांचं गव्हर्नमेंट होतं त्या लोकांनी त्याचा विरोध केला. आज ते वाक्य कोण्या याच्यातून आलेलं आहे हे पाहणं गरजेचं आहे. मी त्यांच्या वाक्याचं समर्थन नाही, मी करता? बिलकुल समर्थन करतो, कारण मी एक भारतीय आहे. सगळ्यांसाठी समान न्याय असला पाहिजे. त्यांना प्रतिबंध घातल्या गेल्याशिवाय ते लोक आवरणार नाही आणि मी त्याचं समर्थन. आणि एवढंच नाही तर इथं 70-75 वर्षापासून म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होतं, शेतकऱ्याचे तेच हाल होते. मालाला भाव नव्हते, शेतकऱ्याच्या पिकाला चांगले भाव नव्हते, चांगलं बियाणं उपलब्ध नव्हतं आणि शेतकऱ्याला ज्या कृषीच्या माध्यमातून ज्या काही योजना मिळतात त्याही मिळत नव्हत्या. आजही आपल्याला वीज, पाणी, रस्ते याच्यावर भांडावं लागते. म्हणजे 10 वर्षाच्या आधी इथं कोणाचं शासन होतं? गव्हर्नमेंट कोणतंही असो, शेवटी सर्वसामान्य नागरिकाचे बेहाल आहे. आणि नवनीतजी राणा यांनी जे गेल्या 5 वर्षात जे काही काम केलं ते वाखळण्याजोगतं आहे. 5 वर्षात अमरावतीचं बरंचसं काही काम झालं आहे आणि मी ठीक आहे. निश्चितच आपण या ठिकाणी पाहू शकतो की अमरावती शहरातील जे नागरिक आहे या नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहे. काही नागरिक त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करतात तर काही नागरिक त्यांच्या मताशी असहमत आहे. एकूणच हा वाद जो आहे आता वाद पेटलेला दिसत आहे. त्यामुळे हा वाद आता कुठे जातो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती.